Haleluya. Maka dulu dengan mereka dia sesuatu yang mana dia Haleluya. Ini kita akan sesuatu kita kok दूसरे ज्ञान का संग्रह तो Haleluya. Priyawo kete Father for whom we want to serve एक विकार देवी होगी जिस आवाज़ में रोज हिंदू मारे सारा कैंसर आ जाता है सारा स्थिति और यूनिटी आते हो बाहर लोगों समझे रोज जी भाई भीख मांगाएगा आवाज़ ये बोले कि बेटी पालना हो पाएगा दो निश्चित पूरा नहीं आए इसको Haleluya कि बेटी जब आत्मज्ञानी पालन मारोगे वो पूरा kita jadikan bersatu berkumpul pada tujuan kita bersama. Haleluya. Bagi kita, Father asal kami boleh. Haleluya. Praise the Lord. Haleluya. Korban boleh, Allah asal kami boleh cari. Hubungan Praise the Lord. Haleluya. अनेक लोकांनी ज्या बाईचा मुलीबद्दल टीका केली त्या गोष्टीविषयी येशूने अभिमानाने बोलले. मला तिच्याविषयी तिच्या हातून झालेल्या कृतीविषयी मला अभिमान वाटतो. Praise the Lord. Haleluya. गर्दीमध्ये अनेक लोक येशूला स्पर्श करतो. Haleluya. येशूने सर्वांना सांगितले कोणतरी मला स्पर्श केला. Haleluya. त्याने सांगितलं तुला स्पर्श कोणी केला नाही ते बोला. Haleluya. येशूने सांगितलं कोणतरी मला स्पर्श केला. Haleluya. म्हणजे अनेक लोक स्पर्श करत आहेत तेव्हा बघून काही वाटत नाही. काही लोक विश्वासाने समर्पणाने त्याग हृदयाद्वारे येशूचा हृदय स्पर्श करणार आहे. Praise the Lord. Haleluya. हल्लीच्या काळामध्ये आपल्या बरोबर गेलेली एक व्यक्ती आहे संत मदर तेरेसा. Praise the Lord. मदर तेरेसा लोकांना ट्रीट द्यायला जेव्हा आम्ही गेलो परत यायला आमच्या घरामध्ये एक चोरी सिस्टर आमच्यासोबत प्रवास करत होते. Haleluya. त्या सिस्टरना सांगितलं आमच्यासोबत असलेल्या सिस्टर लोकांना मदर तेरेसा बद्दलच्या तुमच्या अनुभव शेअर करा. Praise the Lord. Haleluya. त्यातील एका सिस्टरने आम्हाला बोलली मला स्पॉटमध्ये गुणी झाले तेव्हा ती बेकार आधार झाला. Haleluya. मला सर्व सिस्टरांच्या संपर्कातून सोडून आयसोलेट करून एका रूममध्ये ठेवले. मला खूप वाईट वाटतो की ती एका रूममध्ये राहिली.
Mother Deva, woman of Cynthia, Mother Ave, Mother Me, Thou Burger, Ani, Madame Tea, Hallelujah. दूसरा दूसरी चक्रपुरा देवी दोनों के बिहार क्या उम्मीदा तेरे भयानक हालत में आए फसला हालत में आए तेरे चाव में रही है एक ताया लेवा चाहता है हालेलुया हालेलुया दूसरे का ससुराली ससुराली शरीर का बोले हालेलुया मी हॉस्पिटल में आदमी को जोड़ डाले की हम जोड़ डाले नहीं हालेलुया प्रेज़ गॉड हालेलुया जब हम हॉस्पिटल में आते डॉक्टरानी मामला और केला हालेलुया तुमची ती मुलगी मरण पावली तुम्ही गोडी घ्यायला उद्याया हालेलुया महाराजा कानामध्ये दिवस आहे ताबडतोब मदर तेरेसा हॉस्पिटलमध्ये पोहोचले ती डेड बॉडी सिस्टरनी असे अंगामध्ये घातले लिफ्ट मधून खाली उतरून आले कॉर्नरकडे ते बॉडी घेऊन येत आहे प्रियानो कॉर्नरमध्ये जेव्हा पोहोचले त्या बॉडीमध्ये जी आहे ती सिस्टरच्या बरोबर बोलायला चालते हालेलुया 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 विश्वासाने एकदा येशूला स्पर्श केलेल्या बाईंचा स्पर्शाविषयी येशूने बोलले की माझ्या अंगावरून शक्ती निघाली आहे कोणी मला स्पर्श केला हालेलुया प्रिया मदर तेरेसा जिवंत असताना प्रत्येक व्यक्तीकडे येशू पाहत होते प्रत्येक व्यक्तीकडे विशेष करून आजारी लोक पीडित लोक गरीब लोक ज्यांना खायला प्यायला नाही अशा लोक अपंग लोक त्यांच्याकडे येशूला पाहत होते त्यांची सेवा करत होते हालेलुया ती बाई एकदा स्पर्श केला हालेलुया मदर तेरेसा रोज अनेक वेळा येशूला स्पर्श करत होते हालेलुया येशूला एवढ्या वेळेस स्पर्श केलेल्या मदर तेरेसा एका मुलीला विज्ञान देताना तिचा आधारपणा मानला नाही आला हालेलुया उलट ती बरी झाली मेलेल्या ज्या सिस्टर आहे त्या सिस्टरला जवळ करताना ती सिस्टर मुलगी बरी झाली जिवंत झाली हालेलुया प्रेज़ गॉड मी दुसऱ्या ठिकाणी मदर तेरेसा सिस्टर लोकांना विनंती करताना हालेलुया ही सिस्टर येऊन मला बाजूला बसले आणि मला विचारलं पाहतली तुम्ही मदर तेरेसा किती वर्ष होती प्रेज़ गॉड हालेलुया ज्याला सांगितलं की एक दिवस सुधारला होता हालेलुया प्रेज़ गॉड हालेलुया ज्ञान मी मदर तेरेसा कार्य छान केलेले नाही महिनाभर तिकडच्या कार्यामध्ये सामील होत दोन आंदोलनाचा सहभागी केला अनेक लोकांना बोलले आम्ही मला सगळ्या घालून दिल्या आम्ही तुम्हाला ओळख करून देतो हालेलुया मी त्या लोकांना सांगितलं मानवाच्या जीवनातील एक क्षण महत्वाचा
मागाच्या जीवनातील एक क्षण मी माझ्यासाठी जवळणार नाही. मागाच्या जीवनातील एक क्षण मी माझा स्वार्थासाठी येणार नाही. हालेलुया. मागाला कुठे भेटायचं मी भेटली. हालेलुया. आता मला भेटायची गरज नाही असं मी बोललो. हालेलुया. जेव्हा मी सिस्टर लोकांमध्ये भेटलो होतो, सिस्टर लोकांना माझ्या आणि महाराजच्या अनेक वर्षाचा जवळचा संबंध आहे. हालेलुया. हालेलुया. महाराजांच्या 24 वर्ष सेक्रेटरी होत्या त्या सिस्टर माझ्याजवळ होते आणि सिस्टरने मला सांगितलं, हालेलुया, फादरनी मी तुम्हाला महाराजांच्या विषयी सर्व माहिती देतो. हालेलुया. भरपूर अनुभव महाराजांच्या विषयी तुम्ही मला बोलले. हालेलुया. हालेलुया. तिने सांगितलं की सिस्टर तिला ब्रेन ट्यूमर होते. ब्रेन ट्यूमर साठी ऑपरेशन साठी तिला हॉस्पिटलमध्ये जोडलेलं आहे. ज्या सकाळी ब्रेन ट्यूमरच्या आजारासाठी ऑपरेशन आहे तिने सांगितलं माझं रात्री माझं घरामध्ये आले. माझाही मला पूर्ण बदल केला. सकाळी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर ऑपरेशन नको करू. परत एकदा माझा तुम्ही MRI करून बघा. आणि त्या सुद्धा सांगितलं माझा डोक्यामध्ये ब्रेन ट्यूमर होता. हालेलुया. 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 थोडक्यात मला फक्त एवढं बोलायचं आहे. बप्तिस्मा स्वीकार केलेले प्रत्येक कॅथोलिक भाऊ बहीण हे त्या स्त्रीपेक्षा अनेक पटीने स्ट्रॉंग होऊन येशूला स्पर्श करायला. तुमचा स्पर्श देवाचा एक वचन पाळणे. तुम्ही येशूचे वचन पाळलं तर, तुम्ही येशूचे वचन बारकाईने पाळलं तर तुमचं नाव स्वर्गामध्ये उज्ज्वल जाईल. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये कोणाला तरी पाचन क्रिया व्यवस्थित होत नाही म्हणून एक त्रास आहे. ज्यांना पाचन क्रियाचा तक्रार आहे त्या व्यक्तीला ते स्वतः स्पर्श करत आहे. कोणाला तरी काकेच्या भागाच्या पाठीमागच्या भागामध्ये एक दुखणे आहे. त्यांच्या दुखणे त्या क्षणामध्ये प्रभूने पूर्णपणे दूर केलेला आहे. किडनी स्टोनच्या संबंधातील तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने पूर्णपणे आता मोकळा केलेला आहे. पायाच्या डोळ्याच्या भागामध्ये तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी चालताना त्रास होत आहे. पाय खेचून चालावं लागते. अशा प्रकारे पायाचा तक्रार असलेल्या एका व्यक्तीला नीट चालण्यासाठी परमेश्वर कृपा पुरवत आहे. श्वास घ्यायला त्रास आहे, गुदमरल्यासारखा होत आहे, अशा कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. इंजेक्शन घेतल्यानंतर तब्येत बिघडलेले कोणतरी आहे. इंजेक्शन त्यांच्या शरीरामध्ये जमलं नाही किंवा दिलेले इंजेक्शन व्यवस्थित देण्यात आलं नाही. त्या व्यक्तीला इंजेक्शनद्वारे झालेल्या त्रासाच्या बंधनातून
पवित्र आत्मा सोडवत आहे. कोणाच्या तरी एका डोळ्याचा आणि एका कानाचा आणि घशाच्या भागात त्रास आहे, त्या व्यक्तीला येशू आता बरेपणाचा दान देत आहे. प्रभू अनेक लोकांना सांगत आहे, परमेश्वर देत आहे, त्या कृपेचा तुम्ही तिरस्कार करू नका म्हणून. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.